नमस्कार मंडळी, यापूर्वी आपण श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे हे पाहिले आहे। हा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही पाहू शकता। आज आपण श्री गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायाची फलश्रुती काय आहे, श्री गुरुचरित्र अध्याय वाचनाने काय फळ मिळते हे थोडक्यात पाहूया। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचे बेल आयकॉन दाबायला विसरू नका। मित्रांनो, श्री गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायाची फलप्राप्ती क्रमाक्रमाने मी तुम्हाला आता सांगत जाईन। श्री गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायाची फलश्रुती। अध्याय पहिला, नित्य गुरुचिंतनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते। अध्याय दुसरा, कधी बाधा व सर्व रोगबाधा नाहीशी होतात। अध्याय तिसरा, वाचनाने गुरुकृपाचे शमन होते व व्रताची पूर्तता होते। चौथा अध्याय वाचनाने स्त्री छलनाचा दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते। अध्याय पाचवा, वाचनाने शारीरिक व्यंगे नष्ट होतात, ज्ञानाची प्राप्ती होते। अध्याय सहावा, वाचनाने दैवी कोप दूर होतो व विद्याप्राप्ती होते। अध्याय सातवा, वाचनाने पंच महापापादी सर्व पातके नाहीशी होतात। अध्याय आठवा, वाचनाने बुद्धिमाद्य नाहीशी होतात, विवाह कार्य सुलभ होते। अध्याय नववा, वाचनाने सर्व शुभ कामना गुरुकृपेने पूर्ण होतात। अध्याय दहावा, वाचनाने नवस फळाला येतात, चोरीचा आळ दूर होतो। अध्याय अकरावा, वाचनाने वांच दोष तसेच वेड नाहीसे होते। अध्याय 12वा, वाचनाने संकटे दैन्य दारिद्र्य यांचे निवारण होते। अध्याय 13वा, वाचनाने सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशा होतात। अध्याय 14वा, वाचनाने प्राणघातक गंडांतरापासून स्वसंरक्षण लाभते। अध्याय 15वा, वाचनाने तीर्थयात्रांना सफलता प्राप्त होते। अध्याय 16वा, वाचनाने आदरणीयांची निंदा आणि अपमान केल्याचा दोष दूर होतो। अध्याय 17वा, वाचनाने ज्ञान व गुरुकृपा यांचा लाभ होतो। अध्याय 18वा, वाचनाने संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहीसे होते। अध्याय 19वा, वाचनाने भाग्यवृद्धी होते, सद्गुरूंचा लाभ होतो, त्रिस्थळीय यातर पुण्य लाभते। अध्याय 20वा, वाचनाने गुरुस्मरण करून मनी पूजा करी व गुरुचरणी तुझे पाप होईल धुनी भ्रमा संबंध पहिरेल। अध्याय 21वा, वाचनाने मृत्यू भयापासून मुक्तता मिळते। अध्याय 22वा, वाचनाने वांझपणा दूर होते, बाळंतिणीला चांगले दूध येते। अध्याय 23वा, वाचनाने पिशाची बाधा नष्ट होते, राजमान्यता प्राप्त होते। अध्याय 24वा, वाचनाने भ्रम व वैचारिक गोंधळ दूर होऊन मनशांती लाभते। अध्याय 25वा, वाचनाने अपात्र लोकांचे दुष्परिणाम टळतात। अध्याय 26वा, वाचनाने शत्रू नाश होऊन शरण येतात। अध्याय 27वा, वाचनाने गर्व नष्ट होऊन चित्त शुद्ध होते, विद्वानांचा छळ दोषांची निवृत्ती होते। अध्याय 28च्या वाचनाने वाईट कर्माचे दोष दूर होतात। अध्याय 29वा, वाचनाने स्त्री छलदोष वासना दोष दूर होऊन पावित्र्य लाभते। अध्याय 30वा, वाचनाने कुमारिकांना इच्छित पतीचा प्राप्ती होतो, सौभाग्य वृद्धी होते। अध्याय 31वा, वाचनाने पतीवर येणारे विघ्ने टळतात। अध्याय 32वा, वाचनाने वैधव्याचे दुःख टळते अथवा सुसह्य होते। अध्याय 33वा, वाचनाने वचनभंग व व्यभिचार दोष होऊन सद्गती लाभते। अध्याय 34वा, वाचनाने प्राण संकटाचे निवारण होऊन आयुष्य वृद्धी होते। अध्याय 35वा, वाचल्याने हरवलेले नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते, तुटलेले संबंध जुळतात। अध्याय 36वा, वाचनाने चुकीच्या समजुती जाऊन अंतःकरण शुद्ध होते। गुरुचरित्रातील अध्याय 37वा, वाचल्याने मूढ बुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान व ब्रह्मप्राप्ती होते। अध्याय 38वा, वाचनाने निंदा करणारे क्षरण येतात, अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते। अध्याय 39वा, वाचनाने सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो। अध्याय 40वा, वाचनाने कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप होते। अध्याय 41वा, वाचनाने सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो। अध्याय 42वा, वाचनाने विद्या व फलाची प्राप्ती होऊन कर्तबगारीला यश मिळते।
अध्याय 43 वाचनाने गर्व व क्रोध नाहीसा होऊन ऐश्वर्य प्राप्ती होते. अध्याय 44 वाचनाने मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग लागतो. अध्याय 45 वाचनाने कुष्ठरोग नाहीसा होऊन गुरुनिष्ठा सफल होते, बुद्धी वाढते. गुरुचरित्रातील अध्याय 46 वाचनाने चित्ताची स्थिरता लाभते, ज्ञानाची प्राप्ती होते. अध्याय 47 वाचनाने पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समत्व बुद्धी प्राप्त होते. अध्याय 48 वाचनाने गुरुनिष्ठास विपुल समृद्धी प्राप्त होते. अध्याय 49 वाचनाने तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो, सर्व पापांचे समान होते. अध्याय 49 वाचनाने तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो आणि सर्व पापांचे नाश होते. अध्याय 50 वाचनाने ग्रंथीरोग, त्वचारोग नष्ट होऊन शरीर सुख लाभते. अध्याय 51 वाचनाने सुख समृद्धी व अतिमोक्ष प्राप्ती होते. अध्याय 52 वाचल्याने श्रद्धेला चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचनाचे फळ मिळते. मित्रांनो, ही होती गुरुचरित्र अध्याय वाचनाची फलश्रुती. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.